नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण बघतोय की ऐश्वर्या इथे गोंधळाला नमस्कार करायला उभी राहते आणि ती तेवढ्यात पार्वती नाव घेते। नक्की आपण पार्वतीच नाव ऐकलं ना असं म्हणून नानासाहेब, ऋषिकेश, जानकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे टेन्शन येतं आणि तोपर्यंत इथे लाईट घालवलेले दाखवलेत। आता याच्यावरनं कळतं आपल्याला की हा सगळा प्री प्लॅन आहे ऐश्वर्याचा, पण ते एकदम असं भयानक दिसतंय की अचानक सगळे लाईट गेलेत आणि त्यानंतर बघा ऐश्वर्या ना हळूच तिथनं गायब होताना आपल्याला दिसली आणि हे लक्षात येते बरं का सारंगच्या नंतर, पण म्हणजे नंतर लक्षात येते। इकडे बघा काळाकुट्ट अंधार झालेला आहे आणि सगळे असे घाबरलेले दाखवलेत की ही दोघं एकमेकांकडे बघताय की पार्वतीचं नाव कसं काय घेतलं। तर नानासाहेब तर अक्षरशः किनी थरथरायला लागले, तर पार्वती त्यांना समोर दिसते अक्षरशः तिथे, असं त्यांनी इथे दाखवले की घराच्या दारात कोणाची तरी सावली दिसते आणि ते असे घाबरलेत आणि एकदम ना प्रकाश पडल्यानंतर दचकलेत ते। आणि तेवढ्यातच सारंग म्हणतो ऐश्वर्या कुठे दिसत नाही आहेत, लाईट आली ते एक बरं झालं पण ऐश्वर्या दिसत नाही आहेत इथे। असं म्हटल्यावर जानकीच्या मनात संशय आला आहे, नेमका काहीतरी गडबड आहे असं, कारण ती असं ऐश्वर्या दिसत नाही आहेत म्हटलं ती विचार करते। तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते की नाही ते लाईट गेले होते ना म्हणून मी इथे मेणबत्ती घेऊन आले, परत कधी गेले तर म्हणून राहू दे म्हणून। तर सारंग म्हणतो आले लाईट आता त्याची काही गरज नाही आहे। तर इथे बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळंच टेन्शन आहे। इकडे ह्या दोघांना तर पार्वती नाव ऐकल्यासारखं वाटतंय, पण लगेच ऐश्वर्या येते आणि म्हणते कशी अहो तुम्ही नाव काहीतरी वेगळं घेतलं, माझं नाव आहे ऐश्वर्या सारंग रणदिवे असं म्हणते ती। आणि लगेच गोंधळी जे काही असतात ते म्हणतात हो का मी घेतो नाव ते घेतो असं म्हणून इथे चालू करतात ते गोंधळ घालायला परत। आणि इकडे ऐश्वर्याने नाव वेगळं सांगितलं हे जानकीला आणि ऋषिकेशला समजलं आणि त्याच्यानंतर इथे आरती होते, प्रत्येकाच्या हातामध्ये दिवटी दिली जाते। त्याच्या आधी ऋषिकेश जानकीला उचलून घेऊन एक प्रदक्षिणा घालतो आणि मग प्रत्येकाच्या हातामध्ये दिवटी देऊन परत आरती केली जाते देवीची। आणि गोंधळाला इथे गोंधळाचा शेवट होतो, प्रत्येकजण इथे वेगवेगळ्या भूमिकेतनं वेगवेगळ्या ह्याच्यातनं गोंधळाला उभा राहिला आहे। नानासाहेबांना मात्र आता टेन्शन आलेलं आहे की पार्वतीचं काय नाव आपण ऐकलं का, भास झाला तिचा आपला हे त्यांना कळत नाही आहे। आणि इथे ऋषिकेशनं जानकीला उचलून घेऊन प्रदक्षिणा घातली आणि मग प्रत्येकजण दिवटी उचलून प्रदक्षिणा घालतोय। गोंधळाचा जो काही गजर असतो तो चालू आहे, अंबाबाईचा उदो उदो चालू आहे आणि नंतर गोंधळ समाप्त होताना आरती केली जाते। तर आरती केल्यानंतर जानकी प्रार्थना करते देवाला की एखाद्या गैरसमजामुळे माझ्या या घराची वीण हे नातं तुटू देऊ नकोस असं ती सांगते इथे। तर ऐश्वर्या बघा कशी खुनशी नजरेनंच बघते, जरा कमी तिला सगळं माहिती आहे पण ती कसं डाव हे करते। आणि इकडे सगळ्यांची अशी प्रार्थना चालू आहे, प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करतोय की सगळ्यांना सुखी ठेव वगैरे। आजी मात्र या पिक्चरमध्ये कुठेही नाही आहे, म्हणजे जेव्हा पार्वती हे नाव घेतलं गेलं तेव्हा मात्र आजीचे डोळे विस्फारले होते, पण नंतर ऐश्वर्याने बाजू सावरून घेतल्यानंतर आजी परत आपल्या मूळ रूपात आली होती। इथे ती सुद्धा भक्तिभावाने पूजा करते, प्रत्येकजण इथे सारंग सुद्धा शर्वरी सुद्धा भक्तिभावाने पूजा करतात। बिचारे निरागस आहेत, त्यांना काहीच माहिती नाही आहे। आणि मग सगळा असा गोंधळाचा कार्यक्रम आजचा संपन्न होतो। जानकी इथे प्रार्थना करते की कुठल्याही गैरसमजामुळे नातं तुटू देऊ नकोस, गैरसमज होऊ देऊ नकोस। ऋषिकेश म्हणतो माझ्या आईवर जो काही अन्याय होतोय तो दूर करण्याची ताकद दे, आणि अशी प्रार्थना या देवीकडे करतात। पण ऋषिकेशला माहिती नाही आहे की आईला त्याच्या सगळं माहिती आहे वगैरे, ते आता उद्याच्या भागात सस्पेन्स न कळेल आपल्याला नेमकं काय प्रकरण आहे ते। नानासाहेब सुद्धा इथे घाबरलेत, प्रार्थना करतायत ते देवाची आणि मग त्यानंतर गोंधळी निघून गेलेत। नानासाहेब रूममध्ये आल्यानंतर ते सुमित्राईंना म्हणतात की अगं पार्वतीचं नाव घेतलं होतं, पार्वती दिसली होती मला आणि हे का घेतलं असेल कोणी पार्वतीचं नाव। आणि मग लगेच इकडे सुमित्राई त्यांना समजावतात तुमचं नाव असं मन घाबरं झालं। तर ते म्हणतात की नाही देवीचा जेव्हापासून डावा कौल मिळाला तेव्हापासून मला भीती वाटते। तर सुमित्राई म्हणतात अहो झालं की सगळं, म्हणजे लग्न कार्य व्यवस्थित पार पडलं, गोंधळ पार पडला, आपण देवाला ओटी पण भरून आलो आणि सगळं व्यवस्थित झाले। तर नानासाहेब म्हणतात हो ते आहेच, मी ऋषिकेशनं दिलेलं पत्र वाचतो असं म्हणतात। इकडे ऐश्वर्या उद्याची किंवा नंतर कधीची भाजीची तयारी करते देव जाणे माहिती नाही, तर तिथे भाजी घेऊन येते। नानासाहेब पत्र वाचतायत आणि ते पत्र वाचून इकडे ऋषिकेशच्या रूममध्ये जायला निघतात। तर सुमित्राई म्हणतात की तुम्ही पत्र वाचा, मी जरा जानकीला मदत करून येते, सगळं बिचारीवर एकटीवर पडलंय। अशी सासू पाहिजे बघा प्रेक्षकांना, तुम्हाला काय वाटतं। तर इकडे ऐश्वर्या आहेच काहीतरी काम करते ती किचनमध्ये आणि जानकी येते आणि म्हणते ऐश्वर्याला काय गं तू
मुद्दामून नाव घेतलंस ना पार्वती असं, तर ऐश्वर्या किती नाटक करते बघा. अहो मी कशाला नाव घेऊ मुद्दामून, त्यांनी चुकीचं घेतलं असेल, मी शपथ घेऊ का वगैरे अशी विचारते. आणि त्या जानकी मात्र चिडली आहे आणि ती ओरडायलाच लागते जवळजवळ की तू का असं केलंयस. तर लगेच ऐश्वर्या कशी पलटवते बघा. म्हणजे पार्वती नावाचं कोण होतं का, तुम्ही इतके डेस्परेट का झालाय पार्वती नाव ऐकून, काही कोण होतं का जवळची व्यक्ती वगैरे. तर लगेच जानकीचं तत्तापापा सुरू होतं, पण ती पण नंतर पलटवार करते आणि थांबवते तिला की तू बऱ्या बोलानं सांग असं म्हणून तिथे धमकी देत असते. आणि त्यांचं दोघींचं बोलणं चालू असतं की हे जानकी पार्वतीचं नाव का घेतलं मुद्दामून, किंवा तू घ्यायला का लावलंस. तर तेवढ्या तिथे सुमित्राई येतात आणि म्हणतात का गं काय झालं. तर जानकी म्हणते ते काही नाही काही झालं नाही. तर लगेच ऐश्वर्या म्हणते असं कसं काही नाही झालं, तुम्हाला सगळ्यांनी पार्वतीचं नाव ऐकलं असेल तर त्यांना वाटते की हे नाव मी मुद्दामून सांगितलं असं म्हणतात त्या, पण असं चालू आहे. तर पार्वती म्हणते पार्वती कोण नाही आहे ना, मी कशाला नाव घेऊन, मी आपलं ऐश्वर्याचं माझं नाव सांगितलं, ऐश्वर्या किती चांगलं नाव आहे असं वगैरे इथे बोलते. आणि यांच्या मनात सुद्धा पार्वतीबद्दल शंका घालून देते. म्हणजे नंतर यांची तत्तापप्पा होऊ दे या विचाराने. आणि नंतर ऐश्वर्या निघून जाते आणि लगेच जानकी म्हणते की आई तुम्ही पण पार्वतीच नाव ऐकलं ना, पार्वती कोण होतं माहिती आहे का तुम्हाला, तिने मुद्दामून पार्वती नाव घेतलं असं मला वाटतंय. तर लगेच सुमित्रा म्हणतात अगं तिला कुठे माहिती पार्वती कोण आहे ते. मग लगेच इथे जानकीच्या डोळ्यातच जवळजवळ पांढरे व्हायची वेळ आली आहे. तिला असं वाटतंय की त्या आईला माहिती आहे, जानकीला सुमित्राईला माहिती आहे की पार्वती कोण आहे ते, पण त्या सांगत नाहीत. पण लगेच सुमित्राई बाजू सावरून घेतात आणि म्हणतात अगं आपल्या घरात कोणी पार्वती नाही आहे, मग कसं पार्वती नाव घेतील. मग लगेच जानकी म्हणते की मी हे गुलाबला आवरायला सांगते आणि जाते. मग इथे सुमित्राईला पण कुणकुण लागले की पार्वतीबद्दल ह्या सगळ्यांना कळले का काय, आणि ऋषिकेश माझा खरा मुलगा नाही आहे हे जर त्याला कळलं तर तो तुटून जाईल. नाही या पार्वतीबद्दल कुणाला कळायला नको असं त्या म्हणत असतात. इथे ऋषिकेश बसलेला आहे विचार करत, तो जानकीची वाटच बघतोय. जानकी आल्यावर म्हणतोय काय झालं, ऐश्वर्या बोलली का, तू काय विचारलंस का तिला. तर लगेच जानकी म्हणते की हो मी बोलले ऐश्वर्याला, पण नेहमीसारखंच मी हे केलं नाही तिने हे केलं नाही असं ती उडवून लावते. मग ऋषिकेशला शंका येते आणि तो म्हणतोय की हे बघ ती जर आपल्याला फोन कॉल येत होते ते पण ऐश्वर्या करत नसेल कशावरून. तर जानकी म्हणते माझ्या म्हणण्याप्रमाणे मला जेवढं कळतंय तोपर्यंत ती हे करणार नाही स्वतः, म्हणजे डायरेक्ट सांगून रिकामी झाली असती. पण लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं तिला वाईटपणा घ्यायचा नसेल म्हणून ती असं वागतसुद्धा असेल. तर तेवढ्यात नानासाहेब आलेले दाखवलेत ऋषिकेश जानकीच्या रूममध्ये. आता दोघांना आलं टेन्शन की हे काय सांगतील, पण नानासाहेब सांगतात आणि म्हणतात की मी उद्या सकाळी याच्याविषयी बोलतो. आणि हे असे नॉर्मल का बोलून गेले हे म्हणून ह्या दोघांना इथे टेन्शन आलं आणि सकाळची वाट बघतायत दोघंजणं. ऋषिकेश इथे पार म्हणजे हादरला आहे, तो खूप काही पण विचार करतो की त्यांचं लग्न झालं असेल, त्यांचा अजून संसार चालू असेल, त्यांना मुलगा असेल किंवा मुलगा मुलगी असतील किंवा त्यांची काही फॅमिली असेल त्यांची, आणि आपण ह्या आईसमोर कसं लपवायचं आहे, आईला त्रास होता कामा नाही आहे. तर इथे जानकी येते आणि त्याला समजावते तुम्ही खूपच विचार करताय, खूप डोक्यात तुम्ही ताण घेतलाय, तुम्ही त्याच्यापेक्षा असा विचार करा ना, ते येतील आणि म्हणतील की पार्वती नावाची माझ्या आयुष्यात कोण व्यक्ती नाही आहे आणि तसं काही नाही आहे, त्यामुळे तुझा गैरसमज तो दूर कर असं ते म्हणतील. असा तुम्ही विचार करा ना, पॉझिटिव्ह राहा. हे मात्र मला आवडलं की ती पॉझिटिव्ह राहायला सांगते ना की त्याच्या विचारांमध्ये आपले विचार टाकून आणखीन भर करते. जरी तिच्या मनामध्ये काही विचार असले तरी ती बाजूला ठेवून त्याला समजावते. हेच काम असतं ना नवरा बायकोचं. तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमच्या मनामध्ये तुमच्या घरामध्ये अशी कधी परिस्थिती झाली आहे का आणि तुम्ही एकमेकांना सावरून घेतलंय, समजून घेतलंय, तर तसं असेल तर खूप छान वाटतं देवाना तुम्हाला. तर इकडे बघा सारंग चहा पितोय आणि अल्बमविषयी काहीतरी बोलतोय. आता ह्याचा वापर करूनच आपल्याला पुढचा डाव टाकायला लागेल असं ऐश्वर्याच्या डोक्यात येतं आणि ती म्हणते की गिफ्ट्स बघायला पाहिजेत ना आपल्याला लग्नात कधी आले ते आपण बघूया का. तर सारंग म्हणतो हां गिफ्ट बघणं सोहळा असतो, सगळ्यांनी मिळून आपण बघतो ते. आणि ना आता मी वहिनीला ना गरमागरम भजी करायला सांगतो, म्हणजे कसं सगळी मिळून आपण गिफ्ट पण बघूया, एकीकडे गिफ्ट बघितली जातील आणि एकीकडे आपण भजी पण खाऊया. तर कसा प्लॅन आहे असं म्हणून तो जातो निघून. ऐश्वर्या इथे येऊन टेबलावर बसली आहे, नानासाहेबसुद्धा बसलेले आहेत आणि जानकी भजी तळते गरम गरम. तर सुमित्राई म्हणतात की आज कशी काय भजी तळलीस वगैरे. तर जानकी म्हणते की अहो आता लग्न होतं त्यामुळे सगळं गोडधोड झालं होतं आणि त्यामुळे भजी केली आहे. मग सुमित्रा म्हणतात म्हणजे नक्कीच हे सारंगचं काम असणार, त्यानेच सांगितलं ना तुला भजी करायला. तर हसतात सगळेजणं आणि इथे भजी प्रत्येकजण खात असतो. चांगली झाली आहे भजी म्हणून इथे नानासाहेब सांगतात, ओवीसुद्धा सांगते भजी चांगली झाली आहे म्हणून. आणि तिकडनं ऋषिकेश येतो. ऋषिकेश आल्यानंतर तो इथे टेबलावर बसतो. नानासाहेब त्याला हाक मारतात, ऋषिकेश बसतो टेबलावर, त्याच्या पुढ्यात भजी ठेवली जाते आणि नानासाहेब म्हणतात तू दिलेलं पत्र मी वाचलं, इथे
बघा प्रत्येकाचे डोळे कसे आता मोठे झालेत की आता डायरेक्ट सगळ्यांसमोर असं कसं सांगतात नानासाहेब, हा प्रश्न ऋषिकेशला जानकीला पडलाय. आणि तेवढ्यात ते म्हणतात की तू घेतलेली तू जी शेतजमीन घेऊया म्हणतेस ती आपण घेऊया. आता शेतजमीन म्हटल्यावर जानकीचे डोळे मात्र मोठे झालेत की हे नेमकं काहीतरी गौड बंगाल आहे, तिला कळतंय. आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मोठा सस्पेन्स खुलणार आहे, कारण ते पत्र गिफ्ट म्हणून ऐश्वर्या वाचतीये आणि हे काहीतरी आईनं लिहिलंय असं काहीतरी वाचते आणि उद्या बिचारा ऋषिकेशच्या कानपाटीत पण पडणार आहे. नेमकं काय होईल, काय लिहिलंय पत्रात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कधीतरी कमेंटसुद्धा करा ना, म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळेल. प्लीज प्लीज प्लीज.